जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण मागच्या गोष्टीमध्ये बघितलं की स्वयंवराला गेले रुक्मिणीच्या, पण तिथे स्वयंवरच झालं नाही. कारण सगळे राजे म्हणत होते की तो कृष्ण गवळ्याचा मुलगा क्षत्रिय पण नाही आहे, आणि तो जर स्वयंवराला आला तर आम्ही कोणीच थांबू नाही. आणि ते सगळे निघून गेले. पण तिथे एकच असा राजा होता की त्याचं नाव होतं कैशिकाची. आणि दुसरी मी कधीच पाहिलेल्या विदर्भ कन्येची म्हणजे रुक्मिणीची. तर खरोखर अशी कशी दिसत असेल आणि प्रत्यक्षात असेल वैदर्भी यांची रुक्मिणी. म्हणजे यावेळी माझ्या अंतर्मनात दूरवर कुठेतरी अस्पष्ट असं गुंजन घुमत होतं, सुदर्शनाच्या मंत्राचं. जागत्या मनात मात्र दोनच नावं घोळत होती. त्या नावाच्या अधिकारी मुद्राभोवतीच्या निसर्ग रूपात मुरलेल्या स्पष्ट दिसत होत्या मला. एक कैशिकाची आणि दुसरी रुक्मिणीची. की कशी असेल रुक्मिणी. आणि मग ते तिथून त्यांनी रथ जो भेट दिलेला तो भेट देऊन आणि मथुरेला आले. तर मथुरेला वेगळंच तबक वाढून ठेवलेलं होतं समोर. मामा कंसाला त्यांना मी केलेलं वक्तव्य, वेळोवेळी यादवांच्या राजसभेत त्यांना मार्गदर्शनपर केलेली वक्तव्य काही उपयोगी पडू नयेत असा हा पेच होता. आमच्या अंतपुरी कक्षात दादा आणि माझ्यासमोर उभे होते प्रत्यक्ष आमचे वयस्कर राजपुरोहित गर्गमुनी, गुरुवर्य गर्गमुनी. त्यांना कसं आणि काय विचारावं हे नेमकं मलाही सुचत नव्हतं. प्रश्न येत होता त्यांच्या वयाचा, ज्ञानाचा, सर्व दृष्टीने ते ज्येष्ठ अधिकाराचा. गर्गमुनी आमचा सर्वप्रथम ठरावा अशा संभाव्य शत्रूचे साक्षात पिता होते. आणि हे कटू सत्य आता कुठे आमच्या निदर्शनाला येत होतं. आम्हाला मथुरेतून समूळ उखडण्यात वारंवार अपयश घेतलेल्या जरासंधानं खूप बुद्धिकौशल्याचा डाव टाकला होता. आणि त्यानं सौबदेशीच्या शाल्याला हाताशी धरलं होतं. कोणी? जरासंधाने. यादवांचा आणि अधिकतर माझा काटा काढण्यासाठी दूर देशीच्या गांधार देशालगतच्या शत्रूला आर्यवर्तात पाचारण केलं होतं. त्याचं नाव होतं कालयवन. आणि कालयवन हा माहिती का कोणाचा मुलगा होता? गर्गमुनींचा मुलगा होता. तर स्वतः शाल्यही साधा नव्हता. त्याच्या गाठीशी शेकडो योजनाचं अंतर आकाशमार्गी सहज कापणार प्रचंड गतिमान अलौकिक असं यंत्रविमान होतं. आपल्या देशीच्या गौरवासाठी त्या विमानाचं नावही त्यानं सौबच ठेवलं होतं. आनर्त व मरुस्थली याच्याच सीमावर असलेली आबुर्दगिरीवर असलेली शाल्याची राजधानी होती मार्तिकावती. त्याच्या राजधानीचं नाव काय होतं? मार्तिका. विमानातून आपल्या अमात्य व सेनापतीसह शाल्य गांधार देशी जाऊन आला होता. त्यानं तेथील कालयवनाला आमच्यावरील आक्रमणासाठी पाचारण केलं होतं. कालयवन काही काळ गांधार देशांतर्गत आपल्या राज्यात राहत असे. काही काळ आपल्या पालकपिता यवनराज यांच्यासह आर्यवर्ता दक्षिणेशी अजितजय नगरीत राहत असे. हा कालयवन आम्हा मथुरेच्या यादवांचे राजपुरोहित गर्गमुनी यांचाच तो पुत्र होता. बघा, आचार्यांचाच पुत्र होता तो गर्गमुनीचा. कोण? कालयवन. कसं घडलं होतं हे धक्का देणारं सर्व घटित? तर अजितजय नगरीच्या यवनराजानं गर्गमुनीच्या भ्रमतीत एकदा त्यांना गाठलं होतं. त्यांची मनोभावे सेवा करून त्यांना प्रसन्न केलं होतं. त्याला पुत्रवान हो असा आशीर्वाद गर्गमुनींनी दिला होता. त्या यवनराजाला अनेक स्त्रिया असूनही अपत्यप्राप्ती मात्र झाली नव्हती, होणार नव्हती. हे त्यानं गर्गमुनींच्या ध्यानी आणून देताच प्रथम ते गडबडले. मग दिल्या आशीर्वादाचा पाठपुरावा करीत अढळ विश्वासानं निर्धारानं म्हणाले, माझा शब्द कधीच असत्य ठरणार नाही. तुला पुत्र मिळेल. आणि स्वतः नसलास तरी माझ्या पुत्राचा पालकपिता होशील तू. दिल्या शब्दाप्रमाणे मथुरेतच गोपाली या गोपस्त्रीपासून झालेल्या आपला पुत्र गर्गमुनींनी अजितजय नगरीच्या यवनराजाकडे जन्मताच धाडून दिला होता. तोच हा कालयवन. जेवढ्या शांत विचारानं मुनींनी हे केलं होतं तेवढ्याच शांतपणे त्यांनी ही कथा आम्हाला निर्भयपणे सांगितली. कसं संतापणार त्यांच्यावर? आम्ही
आमच्यासमोर आलेल्या त्यांच्या पुत्राचा कालयवनाचा धर्मसंकटात टाकणारा तिढा त्यांच्यासमोर ठेवला. ते शांतपणे म्हणाले, जेव्हा त्याला दत्तक म्हणून यवनाच्या हाती दिला तेव्हाच तो त्याचा झाला. माझा त्याचा जन्मनाडेचा संबंध तुटला. यादवांचे प्रमुख म्हणून तुम्ही त्याच्यावर कोणतीही कठोर चाल घेण्यास मुक्त आहात. माझा त्यावर कोणताही निर्बंध असणार नाही. मी यादवांशी सदैव एकनिष्ठ होतो आणि राहीन. गर्गमुनी आमचा आदर्श होते. अत्यंत ज्ञानी होते. जातक व स्थापत्यशास्त्रातील पट्टीचे तज्ज्ञ होते. विशारद होते. यादवांच्या 18 कुलातील सर्व लहान थोरांना त्यांनी जीवनाचं सर्वांगीण ज्ञान अनेक वर्ष ओंजळी भरून दिलं होतं. त्यांना दूषणाबह काहीही बोलणं आम्हाला शक्य नव्हतं. त्यांना लागेलच काही करणं त्याहून अशक्य होतं. वेळ आली तर कालयवनाला वधावं लागेल आम्हाला. आपणाला रुचायचं नाही ते मुनिवर. बलराम दादा परखड निश्चयानं स्पष्टच म्हणाला. मी त्यांच्याकडे बघून हसलो. म्हणालो, चुकतोस तू दादा. तसं कधीच वाटणार नाही आचार्यांना. मी काही एक अपेक्षेने आचार्यांकडे बघितलं. आता तेही हसले आणि म्हणाले, बरोबर आहे श्रीकृष्णाचं. मला ओळखायला चुकलास तू बलरामा. त्यांनी या प्रकरणातला आपला ठाम निर्णय स्पष्ट केला. तसे आम्ही येणाऱ्या सर्व कठोर परीक्षांना तोंड द्यायला सिद्ध झालो. जरासंधाला सर्व यादवासह मला व दात्याला संपूर्ण उखडून काढल्याशिवाय मनशांती कशी ती मिळणार नव्हती. आता तर तो गोमंताच्या पराभवानं पुरता बिथरला होता, दुखावला होता. त्याच्या गिरिव्रज नगरात पूर्वीच्या सर्व सहकार्यात त्यानं नव्या शाल्य व कालयवनाची भर घातली. मथुरेच्या प्रचंड संयुक्त आक्रमणाखाली पुन्हा बैठक भरली. तिला शिशुपाल, दंतवक्र हे माझे आतेबंधू, नव्यानं लाभलेले कालयवन आणि राजा भीष्मकही सहकार्य करणार होता. कोणाला? जरासंधाला. पूर्वेकडून शिशुपाल आणि स्वतः जरासंध, पश्चिमेकडून शाल्य, दक्षिणेकडून भीष्मक अशा कात्रीत त्यांना यादवांची मथुरा कापून काढायची होती. जरासंधाला त्याच्या नरमेधाच्या यज्ञात आडकाठी वाटत होती ती यादवांची. केवळ 15च राजे काय ते त्याच्या 100 कैदी राजांचा संकल्प पूर्ण करायला कमी होते. आपण मागच्या गोष्टीत बघितलंच की हा जरासंध काय करत होता की मेधाचा म्हणजे 100 राजांचा तो बळी देणार होता आणि म्हणून तो सगळ्या राजांना त्याच्या कैदेत ठेवत होता. आता बलाढ्य शत्रूंच्या सशस्त्र सेना मिळेल त्या वाटांनी गिरिव्रजात एकवटून आपल्या आलेल्यांच्या वार्ता आल्या. मी ताबडतोब अमात्य विपृथू, उद्धव व दादाला घेऊन कुकुब्दीन राजाचं रैवतक राज्य गाठलं. त्याच्या सहकार्यानं निष्णांत पाणबुडे बरोबर घेतले. 1 सप्ताह अनर्थ देशाच्या प्रभास क्षेत्रापासून कुशस्थलीपर्यंतच्या समुद्राचं कसून परिनिरीक्षण केलं. शंकासुराला वदलेल्या द्वीपापर्यंतचा समुद्रकिनाऱ्याचा प्रदेश नौकांनी पार पिंजून काढला. सुदैवानं रैवतक पर्वताशेजारच्या कुशस्थलीजवळ एक निवांत आणि भोवतीचा विस्तीर्ण खडक पाण्यात उतरलेले प्रशस्त द्वीप आम्हाला आढळला. नाना प्रकारच्या वृक्षराजीनं वेढलेले ते हिरवगार द्वीप समुद्राच्या निळ्या कोंदणातील पाचूच्या खड्यासारखं शोभत होतं. समुद्रातून शेपटाच्या आकाराचा 20 कोस भूपट्टा धरून शंकासुराच्या द्वीपापर्यंत ते सलग भिडलं होतं. हे एक द्वीप नव्हतंच. डमरूच्या आकाराचा मधला जोड भूपट्टा धरून ही जोड द्वीप होती. समुद्राच्या खाडीतून योजनभर अंतर पार पाडताच कुशस्थली या द्वीपावर सहज येणं शक्य होतं. हे ठिकाण समुद्रावर दृष्टी ठेवण्यासही योग्य होतं. पाठीमागच्या अनर्थ, भृंगुकस्य, मरुस्थल, अवंती यांच्याशी राजांशी भूमार्गे संपर्क ठेवण्यासही द्वीप सोयीची होती. त्याच्या लगत उत्तरेकडे दूरवर शेकडो योजन विरान अशी मरुभूमी पसरली होती. कच्छची मरुभूमी म्हणजे दक्षिण, पश्चिम, उत्तर अशा 3 दिशांनी या द्वीपावर कसलंही आक्रमण होणं शक्यच नव्हतं. तिकडे सर्वत्र पश्चिम सागर पसरला होता. चौथ्या केवळ पूर्व दिशाला समुद्री वाटेनं ही द्वीप
काय ती सौराष्ट्राच्या भूमीला संलग्न होती. मी, दादा, उद्धव, सात्यकी व विपृथूसह नौकेनं जाऊन ती दोन्ही द्वीप चौफेर फिरून बारकाव्यानं बघितली. दोन्ही जोडद्वीपाचा परिसर चौअंगी प्रशस्त होता. जसं गोमंताच्या उंच शिखरावर पाषाणी खंडावर बसलो होतो, तसाच यातील कुशस्थली द्वीपाच्या मध्यभागी तिथल्या एका कुशाल कातळखंडावर आम्ही बसलो. कोट्यावधी वर्षे उन्हाचा व समुद्र पावसाचा मारा त्या कातळखड्यानं पचविला होता. सूर्यकिरणात तो शिसवर्णात असा काही तळपत होता की त्याच्यावर दृष्टी ठरत नव्हती. कशी कुणास ठाऊक इथे बसल्या बसल्या आपोआप आचार्य सांदीपनींनी शिकविलेल्या ध्यानाची माझी लय साधली. ओम हिरण्मयेन पात्रेन सत्यस्या धर्माय दृष्टये, म्हणजे ईशावास्यमधले हे श्लोक आहेत, मंत्र. भोवतीच दीप, दादा, उद्धव, विपृथू यापासून मी क्षणात अलग झालो. कितीतरी वेळ समुद्राच्या गरजत्या गांजेशी एकरूप होऊन मूक संवाद साधला. सुदर्शनाचे मंत्र आणि गाज एकरूप झाली. मला जाणवलं, हा अनाहत नाद मला चांगलाच पूर्वपरिचित आहे. त्यांच्याशी माझं अखंड आणि अतूट असं नातं आहे. नव्हे, तो माझाच नाद आहे. हा आणि मी दोन नाहीच मुळे. माझ्यातील सुदर्शन मंत्राची लय व ही गाज एकच आहे. आता तो अनाहत नाद मला गरजून सांगू लागला, श्रीकृष्णा, हीच तुझी कर्मभूमी. उठव वसुदेवपुत्रा श्रीकृष्णा, या आर्यवर्तातील साक्षात झळझळीत असं पहिलं वैभवी सुवर्णनगर उठव. प्रचंड नौकांना ठाव देणारं आर्यवर्तातील हे पहिलंच बंदर उठव. इथंच चैतन्यानं सदैव गरजत्या समुद्रकाठी, इथं आणि इथंच ही तुझी कर्मभूमी, तपोभूमी आणि सार्थकतेची कैवल्यभूमी आहे. यादवांचे थोर स्थापत्यशास्त्रज्ञ मुनिवर गर्ग यांच्या चमकदार बुद्धियोगाला यासाठी मार्गी लाव आणि उठ. वृष्णी अंधकाचा वंशजा, वसुदेवाच्या सुपुत्रा, अच्युता असा दृढ आणि गगनस्पर्शी संकल्प कर की जो समस्त विश्वाला सर्व काळ स्मरत राहील. या कुशस्थली भूमीत यादवांसाठी सर्व आक्रमणापासून दूर असं प्रशस्त, बळकट, सुरक्षित, सुवर्णी असं राजनगर उठविण्याचा संकल्प आत्ताच कर. मी शांतपणे नेत्र उघडले. भारल्यासारखा आपोआप उभा राहिलो. कटीच्या शेल्याजवळ वस्त्रात घट्ट बांधलेला माझा पांचजन्य सोडवून कोंचळीत घेतला. क्षणिक तो मस्तकी भिडविला आणि कंठधमन्या टपटपीत फुलवीत, ग्रीवा गगनभेदी उन्नत पेलून मी पंचप्राणानं संकल्पाचा माझा प्रिय सुलक्षणी दिव्य पांचजन्य शंख फुंकला. त्याचे रोमांचक स्वर पश्चिम सागराच्या गाजेत मिसळू लागले. ते एकमेकांसाठी जसे कितीतरी विशालकाय चंदेरी मत्स्य सागरजलावर उसडून तडपून क्षणात दृष्टी आडही झाले. समयसूचक उद्धवानं झपाझप पुढे होत पश्चिम सागरजलानं भरलेली ओंजळ तत्परतेनं आणली. त्यानं ती पांचजन्याच्या शुभ्रधवल तेजावरून कुशस्थलीच्या भूमीवर सोडली. त्यालाच माहीत असलेले भूपूजनाचे मंत्र धडाधड म्हटले. संकल्पाचा शंख फुंकणारा मी, पावनजल सोडणारा उद्धव, आम्ही सर्वांनी नम्रभावे हात जोडले. संकल्प सुटला होता. पश्चिम सागर किनाऱ्यावर कुशस्थलीच्या भूमीत यादवांचं संरक्षक आणि प्रशस्त नांत सुवर्णी राजनगर उठविण्याचा एका नव्या समर्थ व कल्याणकारी महाजनपदाच्या निर्णयाचा. असं भगवान कृष्णाने तेव्हाच ठरवलं. आणि समुद्रामध्ये आपण म्हणतो ना, सुवर्णाची द्वारका आज बुडलेली आहे, पण ती तेव्हा कृष्णाने ती बसवली. कितीतरी दूरदूरचे देशाचे कारागीर आले, आपले यादव कुळातले कारागीर, इकडचे तिकडचे कुठून चांगले सुंदर आणि वरून विश्वकर्मा पण आलेला ते नगरी बसवायला. आणि ही सुंदर नगरी तयार झाली. आणि ही नगरी तयार करण्यासाठी त्यांनी सांगितलं की इथं जरासंध आपल्याला राहू देत नाही, तर आपण सगळेचे सगळे यादव तिथे राहू आणि फक्त उग्रसेन आजोबाच इथे राहतील, कारण ही त्यांची कर्मभूमी आहे आणि हे ते सोडू शकणार नाही, कारण ही यादवांची आहे मथुरा. आणि एकदम कसं काय सोडून जाणार सगळं, म्हणून त्यांनी निर्णय घेतला की
आजोबाच इथे राहतील आणि काही दिवसानंतर आपण त्यांना पण घेऊन जाऊ, अशी ही कृष्णाची कर्मभूमी मग ही साकारली गेली समुद्रामध्ये.